नाव तर तुला तुझ्या माय बापांनी दिलं सिया, लेकिन तूने ये क्या कर दिया। तेरे ही माँ बाप का नाम मिट्टी में घोल दिया। एका मुलाला आईपासून कायमचं वेगळं केलं आणि तुझं आयुष्यभर जेलमध्ये ढकललं। म्हणतात मुली 2 घराचा उद्धार करतात, पण तुझ्यासारखी मुलीने 3 घराचे तुकडे केले आणि 3 घरापासून 3 मुलांना कायमचं लांब केलं। पहिल्याच्या काळी लोक मुलगी देताना मुलावाल्यांचं घरानं बघायचं, आजचा काय करतो, दादा काय करतो, बाप काय करतो, तर त्यांची पिढी बघायची, पिढी कशी चालत आहे तर ते बघायचे आणि ते बघून त्या घरामध्ये मुलगी द्यायची। नंतर पिढी बदलली, मग स्वतः हा मुलगा किती कष्टाळू आहे, किती मेहनती आहे, किती काम करतो, किती धंदा करतो, किती पैसे कमवतो हे बघून मुलगी द्यायला लागलेले आहे। पण आता सध्या मुलींचं असं झालेलं आहे की शिक्षणाला जायचं आणि रेडीमेड नवरे घरी येऊन दाखवून द्यायचं। तुम्ही शिक्षण कंप्लीट केलं आणि त्याच्यासोबत पुढचं आयुष्य ज्याच्यासोबत काढायचंय त्याला पण सोबत घेऊन आली, तर अशा आजकालच्या या मुली झालेल्या आहेत। आणि जे बिचारी अरेंज मॅरेजचे विचार करतात तर ते काय बघून विचार करतील, मुलगी तर एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे, सवरलेली आहे, चांगल्या घरातली आहे, पण जर तिचेच आई वडील त्याला जर खरं बोलणार नाही तर तो कुठल्या हिशोबाने अरेंज मॅरेज करेल। मुलीचे गुण हे आई वडिलांना विचारलं जातात आणि तेच जर आई वडील मुलीची इज्जत वाचवण्यासाठी त्याची गुण लपवत असतील आणि तिला एक चांगल्या घरात देण्याचा विचार करत असतील तर त्या मुलाने कुणाला त्या मुलीचे गुण विचारायचे आणि नाहीच त्या मुलीचे गुण कोणी सांगितले तर शेवटी ती मुलगी तिचे गुण दाखवणारच ना। जे काही गुण दाखवेल ना की माय बापांची इज्जत जाण्याच्या ऐवजी ती जेलमध्ये जाणं पसंत करेल, मनामध्ये प्लॅनिंग चालू ठेवी, चेहऱ्यावर एक छान मस्त स्माईल ठेवी आणि अरेंज मॅरेज करायला होकार देईल। तिची प्लॅनिंग तिथंच थांबणार नाही तर बर्थडे येतोय म्हणून काहीतरी होणाऱ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचंय सर्वात मोठं म्हणून तिला फिरायच्या निमित्ताने पाडावर बोलवेल आणि 2 क्षणाचा विचार न करता त्याच पाडावरून त्याला दरीत ढकलून देईल। म्हणजे तिच्या आई वडिलांची इज्जतही वाचेल। एका आईचा मुलगा गेला तर चालेल पण आई वडिलांची इज्जत वाचली। ज्या आईने लहानचा मोठा केला, तळ हाताप्रमाणे त्याला वाढवला आहे, कष्टाने वाढवला आहे आणि कितीतरी काही डोळ्यात स्वप्न घेऊन तो मुलगा जन्माला आलेला होता आणि त्याला काहीतरी वाटलं होतं की आयुष्याचं आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, चांगले श्रीमंत घरात जन्माला आलेलो आहे, तर याचं त्याला कौतुक वाटत होतं। पण त्या गुणी मुलगीने एक क्षणाचा सुद्धा विचार न करता त्याला दरीत ढकललं का, तर फक्त प्रेमासाठी। तर बघा, अरेंज मॅरेज हारलं आणि लव्ह मॅरेज जिंकलं, तर आता विचार कसला करताय, लव्ह मॅरेजचा की अरेंज मॅरेजचा। आणि अशा गुणी मुलींना मायबापांनो आकाडी लावा आणि दरीत ढकला, तिची इज्जतीची पर्वा करा, तिला हवं तिथं तिची काशी करू द्या। आता अरेंज मॅरेजच्याही नावावर प्रेमाचा धप्पा बसलेला आहे। कमीत कमी अरेंज मॅरेजच्या नावाने एखादी आईचा मुलगा तरी तिच्यापासून लांब होणार नाही आणि ज्या मुलाने श्रीमंत घरात जन्माला यावे आणि त्याचे पुढचे स्वप्न पूर्ण करावे म्हणून ह्या जगात पाऊल ठेवला होता, या जगात कुठं त्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं, कुठं त्याचं करिअर पूर्ण केलेलं होतं आणि अरेंज मॅरेज म्हणून असं त्याने एका मुलीला पसंत केलेलं होतं, पण त्या गुणी मुलीने तिचे गुण अशा रूपात दाखवले ना की त्या आईला आयुष्यभर रडायची वेळ येते आहे। तर मायबापांनो सावधान व्हा, अशा तुमच्या गुणी मुलींचं कर्तृत्व लपवण्यापेक्षा जगाला सांगा, मी तर तिथंच त्याची होळी पेटवून द्या। अरेंज मॅरेज करत असतील तर त्या मुलांनी त्या मुलीच्या अंगातले गुणी मुलगीच्या अंगातले अवगुण ओळखा आणि मगच अरेंज मॅरेज करा। ही नुसती लेक्चर कहाणी नाहीये, तर ही रिअल कहाणी आहे जी शिकलेली सवरलेली पुण्याची सिया गोयल हिने घडवून आणलेली आहे प्लॅनिंग करून सण। ते लव्ह मॅरेज करून लग्न करा की अरेंज मॅरेज करून लग्न करा, पण सावधानीपूर्वक करा, कारण चेहरा भोळा लफडे सोळा। तर कुणी कुणाचं नाहीये, कुणी भोळ्या बाबड्या चेहऱ्यावर मरतं, तर कुणी प्रेमावर मरतं, तर कुणी पैशांवर मरतं। आणि हो, देवाची पूजा सुद्धा तेव्हाच करतं जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होती, तेव्हा देवालाही पूजलं जातं। म्हणून आपण तर माणसं आहे, काळजी घ्या आणि लक्ष ठेवा, लव्ह मॅरेज करा की अरेंज मॅरेज करा, सावधानी ठेवा। कहा राजा भोज कहा गंगू तेली, नाव तर सिया पण काम तूने ऐसा क्यों किया। ह्या भट्टक भवानीने राजा भोस आणि गंगू तेली दोघींमधला अंतरच नाही, मधला फरक कळेल तरी कसा। डोळ्यावर प्रेमाची पट्टी, डोक्यामध्ये प्रेमाचं भूत आणि मनामध्ये प्रेमाचं दर्पण। हाय रे प्रेम।